आज गुरुवार आहे आणि मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे। मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आणि गुरुवारच्या निमित्ताने आपण सर्वजण दत्त महाराजांच्या आणि अण्णांच्या आशीर्वादाने या ठिकाणी दत्त महाराजांच्या दरबारामध्ये एकत्रित जमलेलो आहोत। आणि जमल्यानंतर आपण या परमेश्वराच्या दारामध्ये कशासाठी येतो आणि आल्यानंतर आपण काय करणं आवश्यक आहे या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत। श्रद्धाभाव आणि विश्वास हा प्रत्येकाचा आधार असणं गरजेचं आहे। दत्त महाराजांच्यावर अण्णांच्यावर आपल्या सर्वांचा अगाध विश्वास आहे, म्हणूनच आपण या ठिकाणी येत असतात आणि सगळ्या गोष्टी समजून घेत असतात। आणि समजून घेतल्यानंतर आपण आपल्या जीवनामध्ये त्या पद्धतीने वाटचाल चालत असतो आणि आपल्या जीवनाचा प्रवास आनंदमयी दत्तमयी कशा पद्धतीने होता येईल यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न करत असतो। कारण की हा जो देह आपल्याला परमेश्वराने दिलेला आहे, हा देह प्रपंच करून पण मार्ग करण्यासाठी दत्त महाराजांनी अण्णांनी आपल्याला या सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या आशीर्वादानेच आपण दर गुरुवारी येत असतो आणि आल्यानंतर या सगळ्या गोष्टी समजून घेत असतो की श्रद्धाभाव आणि विश्वास हा परमेश्वरावर जो कोणी ठेवेल त्याचं कल्याण झाल्याशिवाय समजून घ्यायच्या, जाणून घ्यायच्या आणि आपल्या जीवनामध्ये वाटचाल करायची। कारण की आज थोडासा दत्त जयंतीचा नियोजनाचा कार्यक्रम होता, त्यामुळे थोडासा 15 मिनिट उशीर झालेला आहे। शासकीय मीटिंग आपण दरवर्षी घेत असतो, पण या सगळ्या गोष्टींमुळे ते आज नेमकी लागली आणि त्यामुळे थोडासा उशीर झाला। शासकीय मीटिंग घेतल्यामुळे थोडासा उशीर झाला, म्हणून आज काय जास्त बोलणार नाही। कारण की आहे तो दत्त महाराजच आहे आणि दत्त महाराज म्हणून आपण येणाऱ्या सर्वांची भक्ती करायची, म्हणजे दत्त महाराजांची भक्ती झाल्याशिवाय कदापि राहणार नाही। समजून घ्या, जाणून घ्या आणि उद्याची दत्त जयंती आपल्याला आनंदाने पार पाडायची, यासाठी सर्वांनी नियोजन पद्धतीने उद्याच्या दत्त जयंतीचा सोहळा आपल्याला पार पाडायचा आहे। एवढं बोलून नाना बोलतील असंच आहे का? बर ये बाबा महाराज आम्हाला आणले ना, आम्हाला आणले संगती पंगती कशा
कशा असाव्यात. 15-20 वर्षापूर्वी तमानेकर महाराज नागपूर येण्याचं कारण त्यांची शिष्य गुरुजी होते, पूज्य गुरुजी वाघापूरचे, आणि अण्णांच्या विरोध दिला आणि अण्णांची नजर झाल्याबरोबरच सांगितलं, अरे ह्या दत्त महाराजांपूर्वी साहेबाला त्याला दोघं झालं, काय करायचं, कुठला विधी काय करायचा. तरणेकर मला फोन केला, तरणेकर मला सांगितलं गाठलो गुरुजी करती. संपूर्ण अण्णांचा विधी केल्याशिवाय गाठगुरुजींनी केलं. पण आज्ञा कोणाची? माझ्या अण्णांचं कार्य शेवट किंवा आम्ही त्यांनी शेवट केलं. आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करीत राहायचं, मार्गदर्शन करीत राहायचं, आणि त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्या योगाने आलेले आहेत आमचे गाठगुरुजी, त्यांचे सत्कार या ठिकाणी आपल्या सर्वांचे भरपूर हे होतं. नाव सांगा, सहकार्य केले जाते. जसं भरतनानांनी सांगितलं तसं बरोबर 15-16 वर्षापूर्वी जेव्हा पहिल्यांदा दत्त महाराजांनी चढून नारायण महाराजांच्या दर्शनाचा योग घडवला असं मला वाटतं. इथं आल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा मी एकमुखी दत्ताची प्रतिमा पाहिली आणि साक्षात नारायण महाराजांना भेटलो, पाहिलं, त्याच्यावर जेव्हा चालता बोलता नारायण कसा असतो तो जेव्हा त्यांच्याशी वार्तालाप केला, त्यांच्याजवळ इथे मला बसलो, मग पहिल्यांदा मला जो श्लोक स्फुरला तो आपल्याला सांगतो, पुन्हा त्याचं कारणही सांगतो. तो श्लोक दत्त महाराजांना जरी असा होता तर तो मला नारायण महाराजांना पाहून मला एकदा वेदांचा तो आठवला. तो श्लोक असा आहे, नारायणं महाद्येयं विश्वात्मानं परायणं, नारायणं परब्रह्मं तत्वं नारायणं परः, नारायणं परज्योति आत्मा नारायणं परः, नारायणं परिध्याता ध्यानं नारायण परा. म्हणजे नारायणाच्या पलीकडे हे काहीही नाही. आणि पुढे यश्च किंचित जगत सर्वं दृश्यते श्रूयते इवा अंतर्बहिश्च तत्सर्वं व्याप्य नारायण स्थितः. जे काही जगामध्ये ओतप्रोत व्याप्त जे काही आहे ते नारायणच आहे. आणि आज आपल्याला सांगतो की आज आपल्या समोर नारायण महाराजांनी त्यांना हवा तसा, आमच्यासारख्याला सुद्धा हवा तसा, कारण बरेच मला नानांनाही कल्पना आहे, माझ्या नारायण महाराजांचा त्यानंतर इतका अन्योन्य संबंध असा होता की जेव्हा दगडूशेठ संस्थांनी नारायण महाराजांचा सत्कार केला, अध्यात्म सन्मान, तेव्हा त्यांची इच्छा, अण्णांची इच्छा म्हणून मी थेट इंदोर फ्लाईटनी आलो, सत्कार केला, दुसऱ्या फ्लाईटनी परत गेलो दत्त जयंती उत्सवात. त्यानंतर मात्र मी कधीही दत्त जयंती सोडून बाहेर पडलो नव्हतो, त्याची आधी पडलो, फक्त अण्णांकरता मी आलो. पण अशा अण्णांना, अण्णांच्या नंतर जो योग्य असा खऱ्या अर्थाने उत्तराधिकारी जो आम्हाला असं वाटत होतं, आमच्या बरोबरची जी अनेक मंडळी आहेत त्यांना वाटत होतं, असा आज मी प्रत्यक्ष जेव्हा डोळ्यासमोर पाहिला या आज मला अत्यंत समाधान आहे. आज मी आपल्या सगळ्यांसमोर मनापासून सांगतोय की अण्णा महाराजांनी चालवलेली ही दिंडी, हा भगवान दत्तात्रेयाचा रथ, ही पालखी, ही स्वामी महाराजांच्या बरोबरी अशी दिगंत पुढे जाणार आहे. आणि अण्णांचे प्रवचन तर आपण सगळ्यांनी ऐकलं असेल, पण आज आल्या जेव्हा मी 2 शब्द महाराजांकडे ऐकले तेव्हा मला सुद्धा कशी खात्री पटली
की त्याच पद्धतीने स्वामी महाराज सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने उपदेश करणार आहेत. तो सुद्धा आपल्या जीवनाला सार्थक करणार आहे. एक आपल्याला फक्त शेवटचं वचन सांगतो आणि खरोखर 2च मिनिटं, कारण वेळ झाला मी थांबतो. शंकराचार्यांनी एक ठिकाणी म्हटलं आहे, जेव्हा अशा प्रकारची सगळी मंडळी जमतात आणि भगवान दत्तात्रय किंवा जी देवता आहे त्या देवतेच्या उपस्थितीत त्या देवतेंनीच जणू काही त्याचं स्वरूप असलेला एखादा असा आचार्य या ठिकाणी आपल्याशी जेव्हा बोलतो आणि उपदेश करतो, हा खऱ्या अर्थाने सत्संग असतो. हा सत्संगाचा काय परिणाम आहे तो फक्त शंकराचार्यांच्या शब्दात सांगतो. ते म्हणतात सत्संगत्वे निस्संगत्व, निस्संगत्वे निर्मोहत्व, निर्मोहत्वे निश्चलत्व, निश्चलतत्वे जीवन मुक्ती. गुरुदेव. मार्गदर्शन आपल्याला बाबा महाराजांनी केलेलं आहे. त्यानंतर आता भजन घेऊया. भजन झाल्यानंतर याला 2 मिनिटातच दत्त जयंतीचा कार्यक्रम वगैरे सांगते, पण नंतर आरती होईल. तत्पूर्वी आपण भजन करूया. गोपाला क्षणाला आपल्याला अण्णांची आठवण येत असते. आणि ती आठवण इतकी आहे की त्यावेळेस आपल्याला पश्चाताप होते. आज अण्णा होते त्यावेळेस आपण जास्त गांभीर्याने पाहिलं नाही. वेळ निघून चाललेली होती, पण आपण त्या तत्परतेने त्यांच्याकडे पाहिलं नाही. कारण की जवळ असल्यामुळे आपल्याला त्याचं महत्व नसतं. पण ते ज्यावेळेस नजरे आड होतं त्यावेळेस आज समजते आपल्याला. आम्हालाही तेच जाणीव होते, सर्वांनाच ती जाणीव होती की अण्णा ज्यावेळेस होते त्यावेळेस आपण जास्त त्याच्याकडं त्या भावनेने पाहत नव्हतो की अण्णा सगळ्या गोष्टी करत असतात. कारण की ते आपल्याला सहजतेने मिळालं होतं, पण ते त्या पलीकडे गेल्यानंतर आपल्याला आज ती उणीव भासते. आणि ती उणीव भासू नये म्हणून आपल्याला मनाच्या अंतःकरणापासून त्यांना हात मारायचे. ते आपल्या जवळच आहेत, लांब नाहीत. फक्त या मायामोहाच्या पडद्यामुळे आपल्याला ते दिसत नाही. आणि ते मायामोहाचा पडदा आपल्याला दूर सारण्यासाठी आपल्याला नामस्मरण भक्ती करणं गरजेचं आहे. म्हणून अण्णांचं आपल्याला मनोभावे हवे एकदा नामस्मरण करूयात. म्हणजे आपण त्यांच्याजवळ जाऊन पुसलेश्वर श्री गुरु
पूर्वक आशीर्वाद सगळ्यांनी आनंदाची तयारी करायची आणि सर्वांचं मार्गदर्शन सर्वांचं धरण चांगलं होतं हे बागायत फुलं अण्णा महाराज म्हणून ते बागायत फुललेलं आहे आणि त्याला धरण होईल आज गुरुवार आहे आणि मार्गदर्शन गुरुवार आहे आणि गुरुवारचं अन्नदान पुरी राणा महर्षीनगर पुणे यांनी केलेल्या म्हणजे अण्णांच्या कुटुंबियांना सुखाने सुद्धा आशीर्वाद द्यायचा. 2024 वा रविवार या दिवशी आपलं दत्तजयंती आहे. त्याचे आपल्या नियमाप्रमाणे आपला 200 कोटी शिवदत्त म्हणून 24 वर्ष झालेली आहे तो आपण आम्ही तेव्हा ठेवलेला आहे. त्याचा वाढदिवस जो आहे तो आपल्याकडं 13/12/2024 या दिवशी शुक्रवारी आहे. त्या दिवशी दुपारी सकाळी 12 वाजता आजूळची ज्योत येते. ज्योत आणि दिवा या ठिकाणी येत असतो. त्यानंतर आपण दोन वाजता पालखी मिरवणुकीत घेऊन दिवाणी ज्योत घेऊन ग्रामपंचायतीने आपण यज्ञकुंडीतील पोचायचं. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपण 200 कोटी शिवून आपण असण्याकरता साहित्याचं वाटप केलं जाईल. वाटप केल्यानंतर सर्वांनी बसवून घ्यायचे. बसून घेतलं शिवदत्त नामाचं हवन होईल. त्याच्या अगोदर दीपपूजन होईल. दीपपूजनानंतर शिवदत्त नामाचं हवन होईल. हवन झाल्याच्या नंतर आरतीचा कार्यक्रम होईल. आरती झाल्याच्या नंतर दीप आणि ज्योत आणि घेतलेलं धान्य आपण आहुती द्यायची आणि ते झाल्याच्या नंतर मधुगंध लावायचा आणि मोहऱ्याचा प्रसाद घ्यायचा आणि मंदिरामध्ये येऊन पोहोचायचे. त्या दिवशी आपला कार्यक्रम होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी आपली 9:30 वाजता आरती होईल. आपली आरती 8:30 होती. त्या दिवशी आपली आरती ही सकाळी 9:30 वाजता होईल. 9:30 आरती होईल. आरती झाल्याच्या नंतर दुपारी 2 वाजता येणाऱ्या दिंड्याचं स्वागत खालच्या मंडपामध्ये केलं जाईल. तो स्वागत नंतर दिंड्या मिरवणुकीने मंदिरामध्ये पोहोचतील. मंदिरामध्ये दिंड्या पोहोचल्याच्या नंतर त्या ठिकाणी 4 ते 5 भजनाचा कार्यक्रम अभिषेकाचा कार्यक्रम होईल आणि 5 ते 6 भजनाचा कार्यक्रम होईल आणि 6 ते 7 जन्मव्याख्यान होईल आणि बरोबर 7:03 दत्त महाराज जन्म होईल. तो जन्म झाल्यानंतर सुंठोडा वाटणे देव भेटवणे हा कार्यक्रम होईल. मानपानाचा कार्यक्रम होईल आणि 8:30 वाजता आरती होईल. आरतीनंतर महाप्रसाद घ्यायचा आहे आणि बरोबर 9 वाजता कीर्तनाचा 9 ते 12 कीर्तन व त्या दिवशी कीर्तन निवृत्ती महाराज संगमेकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आहे. तो कार्यक्रम त्या दिवशी आपल्याला 9 ते 12 होईल आणि 12 ते 4 भजनी आठवड्याचा कार्यक्रम होईल. दुसऱ्या दिवशी आपला तिसऱ्या दिवशी कार्यक्रम चालू होतोय. त्या दिवशी आपण 4 ते 6 नारायणेश्वर मंदिर, दत्त मंदिर, दत्त पादुका या ठिकाणी रुद्राभिषेक होतील. त्याच्यानंतर पौर्णिमेचं हवन असतं. ते पौर्णिमेचं हवन 6 ते 7:30 त्यामध्ये ब्राह्मणाचा कार्यक्रम होईल आणि 8:30ला आरती होईल. 8:30 आरती होईल. आरती झाल्यानंतर आपण मिरवणुकीने पालखी प्रदक्षिणा निघायचे. ती आपण प्रदक्षिणा करून जाताना 10 वाजता चंद्रावर कोंड पोहोचायचे. त्या ठिकाणी पादुकावर मुखड अभिषेक होईल. अभिषेकानंतर आपण मिरवणुकीने 1:30 वाजता मंदिरामध्ये पोहोचायचे. 1:30 वाजता मंदिरामध्ये पोहोचल्याच्या नंतर महाराजांचं प्रवचन होईल.
त्याच्यानंतर महाभिषेक होईल आणि आपली 2 ते 1 ते 1.5 आरती होईल. आरती नंतर महाप्रसाद होईल. महाप्रसाद झाल्याच्या नंतर रात्री 8 वाजता आरती होईल आणि शेवटची आरती 10:30 वाजता 3 दिवसाचा कार्यक्रम. या 3 दिवसाच्या कार्यक्रमाला यात्रेकरूंना सूचना सांगायची, आपण सर्वांनी माधवगिरी बाब आणायची, आपण त्याचा आनंदाचा कुंभ तयार करायचा, आपण द्यायचा, यात्रेकरूंना वाटायचा. पण ते माधवगिरी मागताना सकाळी आपण आंघोळ करायची. आंघोळ करून आपण त्या दारामध्ये जायचे, दत्त महाराज आनंद करायचा, गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त 3 वेळा म्हणायचं. माधवगिरी 5 घरं मागायची. जर तो घरात नसेल पुढे जायचं, कसा बसा चहा प्या कोणी नसायचं नाही, ती माधवगिरी मागायची. हे शुद्ध अन्न घेऊन आपण नारायणपूरला माधवगिरी जमा करायची. दत्त महाराज अण्णा महाराज तुमचं कल्याणच्या वेळेस होणार नाही. त्याच्यानंतर आपण सर्वांनी यायचे, येण्याची व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था, सगळी व्यवस्था केलेली आहे. सरकारी मीटिंग झालेली आहे. सर्वांनी आनंदाचा कार्यक्रम पार पाडायचा. त्याकरता सूचना आहे दुकानदारांना, खालच्या पटांगणामध्ये कोणीही बसायचं नाही. आणि नारायणपूरला 12, 13, 14, 15 कसलाही भाजीपाला, कसलाही व्यापार अजिबात चालणार नाही याची सर्व दुकानदार नोंद घ्यायची. कुणीही खालच्या पटांगणामध्ये, स्टँड मध्ये कोणाच्या टपऱ्या असेल कुणीही ते ठेवता आपल्या जागा पलीकडून लावायची. या सुद्धा सर्व नोंद घ्या. कोणाला त्रास देऊ नका. हा त्रास तुम्हाला नाही म्हणत दत्त मला त्रास देत आहे. दत्त महाराज चालता बोलता दत्त महाराज येणारी यात्रा सांगते दत्त महाराज कोण होते आणि अण्णा कोण होते. आणि अण्णा साक्षात होते. महाराजांनी आता सांगितलं महाराजांनी हे नारायणपूरचे भाग्य आहे. तर कुणीही कसलाही त्रास देण्याचा कसलाही प्रयत्न करू नका. ही नम्रतेची विनंती देण्यात होत्या. तारीख गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार कुणीही भाजीपाला कुठेच बसायचं नाही. सांगितलं 2च मिनिटं सांगतो. एक राजा होता. त्याची श्रद्धा कशी लागते, दृष्टी कशी असते. राजाला एकच मुलगा होता. तो मुलगा काय म्हणायचा, मला तांबडा कपडा आवडतो. मग बापाने तांबडा कपडा आणला. माझे सैनिक तांबडे लागले, सगळे तांबडे कपडे घातले. मला घोडा तांबडा पाहिजे, तांबडा घोडा आणला. मला तांबडे कपडे पाहिजे. आणि फिरायला गेले जंगलामध्ये. आणि फिरायला गेल्याबरोबर त्यांनी सांगितलं मला जंगल सगळं हिरो लाल दिसलं पाहिजे. आता काय करायचं, मला सगळं म्हणलं उडी शेवटी एवढा वैतागला मुलगा, बाप थोडा वैतागला. असे जसे तरुणाने मारलं. असे एक महाराज त्या ठिकाणी चालले होते. त्यांना विचारलं अरे काय करायचं, मुलगा ऐकत नाही. साधू संतांची वाणी किती मोल असते. त्यातलं उदाहरण आहे. त्या संतांनी काय सांगितलं, काय नको करू मी करतो. आणि तांबडाचा गगन घाल सगळं जग तांबडं होईल. मला सांगायचंय दृष्टी बदलता येते पण सृष्टी बदलता येत नाही. दृष्टी बदलण्याचं काम अण्णा भावांनी सर्वांना केलं. म्हणून तुम्ही आज नारायणपूर आलेला आहे. दत्त सर्वांनी यायचं. नम्रतेची विनंती, गुरुदेवदत्त आरती होईल. शंकरांनी त्यांना उदाहरण दिलं होतं म्हणून खंडोबाने ते चंपा शेती चालू केली. 6 दिवस आहे. चंपाचे योग आहे, परवा आहे. धन्यवाद. सर्वांनी आशीर्वाद बोलवलं.